हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. परमात्माले तशी गुरुमुख्य प्राणाले उडुगास कोरून सर्व गुरूंक मध्वादी सर्व गुरूंक नमस्कार करून आषाढ एकादशीचे महत्त्व थोडे सांत रितीरी आव सांगच्याकंगा प्रयत्न करत रस परमात्माले अनुग्रहानं हे काम जावका ते मला त्याचे मागचे. आता या मनशानं जन्म आयली नंतर सदाचार प्रवृत्त जावका म्हण म्हणटाचे. सत आचार शाश्वत जावन आशिल्ले आचार खंयचे ते सकट सत आचार आमी कसो लेखताची जिवनांत कसले वायट करना नशे रावचे, मागीर कोणाकय अन्याय करना नशे रावचे, कसले वर्ज्य आहार खायना नशे रावचे, हे पुराय करतले जे न्हू आचारान बारी श्रेश्ठ म्हूण सांगून आमी लेखताचे जाल्यार न्ही न्हू. आचार म्हळ्यार कसो न्ही कोण सांगिल्ले ते आचार प्रभवो धर्म म्हूण म्हणटाचे. धर्मा निमती आचार जाल्लेले म्हूण सांगून धर्मांतूच आमकां आचार कसो म्हूण सांगला तशें प्रभवो धर्म धर्म आचाराक उत्पत्ती करता. तसले रे ते धर्म म्हळ्यार कसो न्ही धर्म कोण सांगिलो. धर्म म्हळ्यार विधी निशेधात्मक जावन आसूचो धर्म म्हणटा. विधी निशेधात्मक म्हळ्यार कसो न्ही धर्म आमकां कोण कसल कोरका कोण कसल करूनच, कोण कसल कोरका ते विधी कोण कसल करूनच ते निषेध हे सांगचे कोण आमकां म्हळ्यार धर्मान. तरी धर्म कोण सांगिलो तेवूय जावका न्हू आमकां. वय तुमकां पुरे बारी धर्म गोतस अशें करे तशें करे म्हूण म्हणटाची. हे धर्म केल्लो कोणें ते धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम परमात्मान आमकां धर्म म्हूण सांगिल्लो. खंयच्यान शास्त्रांतू वेदांतू गीतेंतू इतिहास पुराणांतू पळय आमी काण पळयल्यार रामायण पळयल्यार निजांव धर्म खंयचो रावण अन्याय आमकां काण आयकतना कळटा राम श्रेश्ठ रावण कनिश्ठ निकृश्ट म्हूण सांगून. तशीच कृष्णावताराची काणी काण पळयतना आमकां कृष्णाल पुराय विशय आयकतना आमकां जावन आमकां चांग म्हळ्यार कसो न्ही वायट म्हळ्यार कसो न्ही म्हूण कळटा. ताजे नंतर पांडवांक गेले कौरवांक गेले महाभारत आयकतना कोणेय कौरवा प्रिती करतलो नाची ताका म्हळ्यार तांणी वायट केलें म्हूण कसले एक कौरवाल तसले आसुरी गूण आशिल्ले जेन्ना नाबातांनी सम केलेले म्हूण पुरोची जाल्यार दैवी गूण आशिल्ले कोणेय कौरवान सम केले म्हूण म्हणाचे. उदाहरण एक कसो सांगचें म्हूण म्हळ्यार कसो सकट नांव दवरताच्यात ते देवाल नांव दवरचें क्रम वचून मस्त सकट नमुने नांव गेल्ले नवे नवेची. ताजे नंतरात गरकडचाल पुराय जनाल नांव ओट्ट करून अल्फाबेट्स काडून ताजें नांव करचें कसो सकट शूर जाला मू जाल्यार कोणेय रावण म्हूण नांव दवरनाची, कुंभकर्ण म्हूण नांव दवरनाची, धृतराष्ट्र दुर्योधन विकर्ण दुशासन हें पुरे नांव कोणाकय येयला काय पळया हें ना. परमात्माले नांव कोण जाल्यार एक चेडूं जाल्ले चेल्ली जावं चेल्लो जावं लक्ष्मी सहस्रनाम जावं विष्णू सहस्रनाम जावं केलो वचन ललिता सहस्रनाम आनी काण नांव दवरताची. कोणेय खंयचेची आचार धर्म चुकिले वायट जनाल नांव चेडवांक दवरनाची जावं. तरी धर्म म्हळ्यार आमकां कळ्ळें विधी निशेधात्मक जावन आसूचो. ते विधी म्हळ्यार कसो न्ही विहित कर्म परमात्मा सांगतना गीतेंतू विहित कर्म करका तुमी म्हूण सांगून करू विहित कर्म करका म्हूण म्हळ्यार कर्म खंयचे कर्म कोरका म्हणून धर्मांतू सांगला ताका नियत कर्म म्हणून म्हणटाचे. नित्य कर्मा विशय न्ही ते नियत कर्म विहित कर्म म्हळ्यार वर्ण आश्रमाक समजावन खंयचे धर्म पालन कोरका आमी त्या रितीर चल्ल्यार ताका विहित कर्म म्हूण म्हणटाचे. आतां तरी नित्य कर्म म्हळ्यार कसो न्ही जेवताची खाताची रांदप करताची चेडवां पोशिताची बामणां पळयताची सगळी करचीच न्हय हाक पुराय हांगा हाका नित्य कर्म ऐहिक धर्म म्हूण म्हणचे. जाल्यार पारमार्थीक साधन कोरका परमात्माले साधन कोरका म्हूण जाल्यार विहित कर्माचें आचरण जावका म्हूण. तशी आतां पुरंदरदासाल एक पद्य आसा गोवर्धनगिरयेन येतिदा गोविंदा नमो नम म्हूण सांगून म्हळ्यार तातूंत भितर सांगता तो ಮಂಚ ಬಾರದು ಮಡದಿ ಬಾರಳು ಕಂಚು ಕನ್ನಡಿ ಬಾರದು ಸಂಚಿತಾರ್ಥದ ದ್ರವ್ಯ ಬಾರದು ಮುಂಚೆ ಮಾಡಿದ ಧರ್ಮವು ಮುಣು.
आता मी जीवन आणतो कितली की संचितार्थ द्रव्य म्हळ्यार कितली की द्रव्य संपादन करताची ते लॉकर आणतो ट्रेजरींत पुरे बोरून बोरून दवरू पुरोची कडेर म्हणटना आमी देवाला वच्चे वेळ येतन पळय तेदना आमी भांगरा मांच करून दोनसच्या पुरोची हंसतुलिका तर आसच्या पुरो जिवंत आसतना चांगी बायल बामणा चंद करून पळोवची भंगावन पळोवची अन्योन्य दांपत्य करून आसच्या पुरोत जाल्यार तो निदलो भांगरा मांचो आमगेलो ಒಟ್ಟು ಸ್ವರ್ಗ ಏನಲ್ಲ ಚೆರುಡು ಅನ್ನ ನಕ್ಕ ಅನ್ನಲ್ ಪ್ರೀತಿಚೋ ಅಮ್ಮಲ್ ಪ್ರೀತಿಚು ಮುಂಡ್ಲ ಸೀಲರಿ ಆಮ್ಗೆಲ್ ಊಟೇನತ್ತ ಹಂಗ ಗೊಬ್ಬರು ಜಾವನತ್ತ ಮಂಚ ಬಾರದು ಮಡದಿ ಬಾರಳು आमगेल मोगाच म्हळेले हांगा मडदी म्हणून पुरंदराचा सांगला जलरी मरणा वेळार बामणा लोट बायले ना बायले लोट बामणे ना चेरडू मेल्ल्यारी हावस बापसून दुःख बुक्क अशें तांगेल लोट वचूं जायना हावस बापसून मरतना चेरडू दुःख बगू बरोवची तांगेल वोटी वच्चा जायना तशें जावन म्हणटाची कसले मंच बारदो मडदी बारळो कंचु कन्नडी बारदो म्हणून सांगून कंचु कन्नडी म्हळ्यार आमी संपादन केलेले कसले आमगे लोटू येना तशी तसल्यार येनातल्यार परमात्मा सांगता प्रयाणकालेच प्रयाणकाले म्हळ्यार प्रयाण करतना कसं आमगे लोट येता म्हळ्यार आमी केलेले कर्म येता म्हणून सांगून शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धी अकर्मण हांगा आसतना कोण कर्म पुरे करना की तक्का शरीर यात्रा हांगाची शरीर यात्रा ऐहिक शरीर यात्रा म्हणजे तेवूय जायना मागीर पारमार्थीक यात्रा केदना मरणा नंतर वपास शरीर म्हळ्यार तो जीवात्म जनन घेवन येवते त्या एक सूक्ष्म शरीराचे यात्रा आसा तेकय आसता कसं करता हे पळय गीतेनी वाजिल्लें कळटा आमकां तसल्यार त्या पारमार्थीक यात्रा ही समजायना म्हूण म्हणटा कृष्ण तसल्यार कर्म करूं का म्हणस तरी गीतेंतूय सांगला म्हणले कर्मयोगांत इत कर्म करका म्हूण सांगून द्वादश स्तोत्रांतूय मध्वाचार्य सांगताचे कुरु भुंक्ष्व कर्म निजम नियतम म्हूण सांगून निजम नियतम म्हळ्यार नियत कर्म कसं असं करूं का जाल्लेले आमी धर्मा प्रकार चलचे ते आमी कोरका म्हूण सांगून तांतू आतां ते विहित कर्मांतू नित्यकर्म नैमितिक कर्म दैशिक कर्म कालिक कर्म दान तीर्थयात्रा जप तप यज्ञ उपवासो व्रतादी स्वाध्याय पूरयता विहित कर्मांतू अंतू व्रतादींतू चातुर्मास्य व्रत म्हणटा 4 महिने कसं व्रत दवरचे शाक क्षीर ददी द्विदळ अशें पुराय आसते व्रत हे पुराय दवरचे शूर दवरचे केदना म्हळ्यार आषाढी एकादशी ते दुसू चातुर्मास व्रत शूर कोरका म्हणस जेवो ते कसं म्हूण मुगार पळोवया आमी एकादशी आनी कृष्ण जन्माष्टमी वैष्णव जावन आशिल्ले प्रति एकल्यान कड्डाय जावन कोरका म्हूण आसता आचार्य मध्वांग गेले कृष्णामृत महारणवांतू तांणी एकादशी विशयी मस्त सकड सांगला तशी तांगेले वर्लेल शास्त्रांतू एकादशी व्रता विशयी सांगना नशिना तांणी हे पुरे तांगेले मध्वशास्त्र आधारांतू धोरणूची मध्वशास्त्राची बुनादिरीची पुरंदरदासान गोपालदासान विजय विठ्ठलदासान वादिराजाल तसल श्रेष्ठ यतिवर्याने मस्त सकडी विशयी सांगला एकादशी व्रता विशयी आतां एकादशी तिथी म्हूण कशी जाल्ली एकादशीक अभिमानी देवते देवो परमात्मो जाल्लो कशी आनी आमी हब्ब हरिदिन म्हणटाची हब्ब म्हळ्यार परबो आमी आचरण करच्यो हरिदिन म्हूण म्हळ्यार हेंची एकादशी आमी हब्ब हरिदिन म्हळ्यार परमात्मा एकादशी आचरण कोरका म्हूण सांगून वराह पुराणांत परमात्मो वराह पुराणांत सांगताची परमात्मा एक पंत सर्व देवतेंक सृश्टी कोण जातरे कोण देवतेक खंयची काम दिक्पालकाल काम कसली ह्या पुरे वयसून दिल्ली नंतर तांकां एक तिथी म्हूण दिता खंय तो हे तिथीक अमको देव अभिमानी ह्या तिथीक अमको देव अभिमानी कडेर दशमी एकादशी द्वादशी तिथी ताका खंयचे देवतेक तो दिना इत्या म्हळ्यार ते मिगेलेची म्हणटरस शुक्लम देवीभ्यो दत्तवानहम पितृभ्य कृष्णपक्षम च असं लेख पुरो हेंत भितर कोणा दिल्ला म्हूण तेदना तांतू सांगता खंय तो दशमी एकादशी चैव द्वादशी च तिथित्रयं पक्षद्वयेपि अहम तत्र विशेषेण ग्रहीतवान म्हूण सांगून हांव दोन्ही पक्षांतूय महिन्याचे एक मासाचे 2 पक्ष शुक्ल कृष्ण पक्षांतूय दशमी एकादशी द्वादशी हे 3 तिथित्रयं विशेषेण ग्रहीतवान हांवें दवरून घेतला म्हणटा
प्रतिपद कोणाक वहनी वहनी म्हळ्यार अग्नी द्वितीय तिथी विरिंच विरिंच म्हळ्यार ब्रह्मो तृतीया पार्वती मागिरी चतुर्थीक पळय तृतीया पार्वती गौरी हब्ब ही तृतीयक कोरचे चतुर्थी गणेशाक पंचमी सर्व नागानां पतये कोण तो आदिशेषु षष्ठी स्कंदेंद्रुकै तका स्कंदाक देवतेंगेलो सेनाधिपती सप्तमी सूर्याक भास्करायच तशी आनी विश्वेभ्य देवेभ्य विश्वे देवतेंक दिला ताणें सप्तमी अष्टमी सोमाय चंद्राक नवमी महालक्ष्मीक मात्रने वायू वरुण दुर्गा सरस्वती हांक पूरजनाक नवमी तिथी दिली काय दशमी एकादशी द्वादशी ताणे दवरून घेतले अहम तत्र विशेषण गृहीता तदा प्रभृती मत्प्रीती दशम्यादी दिनत्रये 3 दिसांतो उपास करू का म्हणून सांगून त्रयोदशी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी कुबेराक गरुडाक दिली काय चतुर्दशी यमालिकै तशी कृष्णाम चतुर्दशीम रुद्राली म्हणून सांगताचे तशी हे आम्ही आतां कितले जनान पाडबो धरचेस चतुर्थीक गणपती व्रत धरचेस तृतीयेक पार्वती व्रत धरचेस पंचमीक नागा कतीर षष्ठीक नागा कतीर स्कंदाक तशी सप्तमी त्या सुर्याल कतीर म्हणून अशी ती धरतात न्हय जाल्यार अन्य देवते खातीर अशी ती सकट दवरून व्रत करतात न्हय जाल्यार सांगता वरी मेगेले व्रत तुम्ही करू का आनी ताका एक प्राधान्य कसं लेक म्हण आमी हरिसर्वोत्तम तत्वाचे मध्वा तत्वाचे आमी हरिसर्वोत्तम आमकां परमात्माल पशी वैरी कोणेय नाची तशी म्हणटात न्हय आमी सर्व देवांकय उपरी आसूचो म्हळ्यार हरिसर्वोत्तम परमात्मो ताक सोडून आमकां अन्य देवतेंगेल आराधना ना ताजे खातीर एनगो आणी रंगानी नगू आणी एनगुनी नगू इಬ್ಬರಿ भक्तराणे म्हूण म्हणलेलें म्हळ्यार परमात्मा सांगता म्हाकाय तुकाय दोग जनाके भक्तू सांगता म्हाकाय तुकाय दोग जनाके भक्ता लाणस इतक म्हाका तुगेल वैरे आण घालतದೆ ಬಾ ಈತ म्हळ्यार मेगेल मन ತುಕ್ಕು ಸೋಣು ನಿನ್ನ ಬಿಟ್ಟು ಅನ್ಯರ ಭಜಿಸಿದರೆ ಎನಗೆ ಆಣೆ ತುಕ್ಕು ಸೋಣು विंगडाक हांव आराधन केलें रे हांव तूं आण घालता हांव करना म्हूण सांगून तशी पुराय आसा तें जेवो कसले जेवो खंयचे व्रताचे आचरण केल्लें म्हणलें की करायचे काम्यक व्रत म्हणून घेतली बरलेले देवतेले पुराय आमी हें जाय तें जाय म्हणूची निमगून आराधन करचें जाल्यार एकादशी कोणेय कसले निमगूचें ना ताका फल देवान दिवचें कोणेय एकादश करतना ताका हें फल दिवका तें फल दिवका म्हूण निमगून करना ताका फल आसा प्रती एकादशी फल आसा प्रती म्हयने 2 एकादशीक विंगड फल आसा तशी हें एकादशी आख्खा पद्मा एकादशी म्हणटाची आषाढ एकादशी शयनी एकादशी म्हणटाची पद्मा एकादशी म्हणटाची जेवो सर्व व्रताचें आचरण केल्लें एकादशी करनी म्हूण जाल्यार खंयची व्रताकय फल ना म्हणटात तरी एकादशी निश्काम कर्म म्हूण जालें समनमे निश्काम कर्म तें विष्णू प्रित्यर्थ जावन करचें बरलेलें पुराय व्रत इत्यादी काम्यक व्रताची इतक आतां एकादशी व्रत केल्यार ताका एकादशी व्रता निमती सकल रोग परिहार जाता सर्व पाप परिहार जाता मुक्ती प्रदायक तें एकादशी अशी पुराय म्हणटाचे आमी आतां तसले रोग परिहार पाप परिहार म्हळ्यार कसं न्ही पापा निमतीच यादी व्याधी इत्यादी रोग येवचे म्हणटात न्हू पूर्वजन्म कृतं पापम व्याधिरूपेण पीडिता म्हणून जो व्याधिरूपेण बाध्यते म्हणटाचे फुडली जन्माचे जन्मजन्मांतराचे पाप ಒಟ್ಟು जावन आमकां कसले आदी व्याधी येवन शरिरा पिडण दिवचे जाल्यार एकादशी व्रतची सकल रोगा परिहार म्हणली म्हूण जाल्यार देवान पळय ते जन्मांतूची आमगेले कसली आदी व्याधी परिहाराक पाप परिहाराक एक हें व्रत दिला लायक खंयचे एकादशी व्रत म्हणटाचे आमी उपवासू म्हूण उपवास म्हळ्यार कसो न्ही उपवासू म्हूण म्हळ्यार उपवसती परमात्मा लागींची आमी आसूचे वसती म्हळ्यार आसूचे तशीची आनी कसो न्ही म्हूण म्हळ्यार लंघन म्हूण म्हळ्यार अर्थ येता लंघन म्हळ्यार उपवासू लंघनाकय उपवास म्हणटाचे लंघन म्हळ्यार उडच्याकय जाता जाल्यार हांगा एकादशी करची म्हळ्यार परमात्मा लागीं वास करचे परमात्मा लागीं आमगेलें मन दवरचें आनी लंघन करचें लंघन म्हळ्यार उपवास करचें शिवाय एकडे तेकडे उडची न्ही एक आयुर्वेदीक पंडितान एकल्याक
पोट्टादुखी म्हूण वतना उदरशोली म्हूण वतना लंगन करी म्हळ्यार ताणें लेकला एक्सरसायज सांगला म्हाका म्हणून तो ह्या दडयेर दुखून त्या दडयेर दुखून ह्या दडयेर उडतरच संजी म्हणटा तो आयुर्वेद पंडितांच्या वतन कसं करतो तू म्हणली की कशेंच तुगेलें पोट्टादुखी रब्बिल ना तवळ दुखून लंगन करतरस लंगन म्हळ्यार कसं न्ही एकडे दुखून तेकडे उठचे तेकडे दुखून एकडे उठचे हे देवा ताजेन दुखी चड जेवचें न्हू लंगन म्हळ्यार तेवे लंगन म्हळ्यार उपासो म्हणलें की तशें हांगा आमी बरें एकादशी उपास न्ही म्हणून करताचे आमकां उपवास म्हळ्यार कसं म्हणून वच ना तशें जेवण करता जेवो कर्म शरीर हांगा खंय मेळचें भुंयचेरी जिवात्माक कर्म शरीर मेळचें कर्म करचें तसल शरीर हें एकादशी उपास करूंक वर्ण भेद ना तें कर्म शरीर घेवन येईल कोणीय स्त्री शूद्र चंडाल आदी सर्व जनांनी तें कोरयेत म्हणस आतां तसल्यार तें कर्म शरिरा उपवास म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार कर्म शरीर उपवसती कोणा लागीं परमात्मा लागीं कशी एकादश इंद्रिया देवाल लागींच घेवन वास करचें म्हळ्यार देवा लागीं बसचें एकादश इंद्रिय देवा लागीं आसूं का म्हळ्यार एकादशी इंद्रिय म्हळ्यार कसं न्ही आमगेले 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आनी एक बुद्धी आमी बुद्धीपूर्वक जेवण आशिल्लें मन म्हणटा पळय तें हें एकादश इंद्रिया निमती जाल्लेले पाप परिहार करता जाल्यार ते एकादश इंद्रियांनीच परमात्मा पळोवका म्हूण म्हणटाचे तशी एकादश इंद्रिया निमती केल्लें पाप एकादशी तिथी निमती व्रता निमती परिहार जाल्ले म्हूण आतां सर्व दोष तापत्रय परिहार करतले एकादशी व्रत सर्व दोष परिहार करतले सकड म्हणटाचे आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतीक सर्व पापा दुखून आमकां तापत्रया दुखून आमकां परिहार करून सोडटा आध्यात्मीक पाप म्हळ्यार कसं न्ही आतां दोळ्यान कसं पळोवका म्हणून धर्मशास्त्रान सांगलां जाल्यार आमी पुराय पळयताची दोळ्यान पळोवका आशिल्ली पळयना नशी पळोवच्या नज आशिल्ली पळयल्यार पाप हें पापय परिहार जाता एकादशी आचरण तशीच आदिभौतीक म्हळ्यार कसं न्ही आदिभौतीक आतां दोळ्यान मात्र न्ही तोंडान उरलें येयलें कानान आयकलेलें सकडी पाप कायीक पाप तें आध्यात्मीक पाप परिहार जाता भौतीक आदिभौतीक त्या कसो कसो उपास करताची ते दुसऱ्या दिसाक त्या उपासान चरबी उणी जाता हें वैज्ञानीक लाभ म्हणत रक्तसंचार सुलभ जाता मागीर खंय जो क्लॉट्स आसल्यार तेवय वता दोळ्या दोश परिहार करता विंगड अंगांगा दोशी परिहार करता एकादशी आदिभौतीक तापत्रय नाश जाता ताजे म्हूण तशी कुर्ड सुचेश्च्या पुरो केप्पेश्च्या पुरोची कॅन्सरात असल रोग असच्या पुरो खाली खांकी ओंकी असले सಣ್ಣ रोग असले सर्व रोगाक एक रामबाण कसले म्हळ्यार रामनाम आनी व्रतादी आचरणे तशीच एकादशी व्रत हें कुरड्यांक किवड्यांक कॅन्सर आशिल्ल्या जनाक शैत्य चरबी पुरयजना आशिल्ल्या जनाक ते रोग खंडीत परिहार करून दिता म्हूण सांगून आनी लंघन म्हळ्यार उपास बसचे केलो जन फलाहार म्हण धरताचे केलो जन निराहार धरताचे केलो जन जलाहार धरताचे केलो जन खाली द्रवाहार धरता जलाहार म्हणचे ताका ते पुरय दोश ते करतना कसल दोश आसा पुरय निवारण जाता तरी एकादशी पूर्ण उपास निर्जल करतले जन आसाचे सांगतात ना फास्टींग कॅन सेव लायफ म्हणून तशी पुरय प्रॅक्टिकली पुरय कोणें डॉक्टर्सान हें कशी उपास म्हणलो जिवन चयता म्हूण म्हणलेलो आसा आतां एकादशी ते दीस पूर्ण उपास म्हणटना देहांत कितली टॉक्सिक्स उत्पत्ती जातर आसता ते पुरे नाश जावन इम्युनिटी चड जाता म्हूण आसा आनी कसं म्हळ्यार उपासा निमती पळय देहांत टेम्परेचर चड जाता ते देहाचे रक्त आशिल्ले टॉक्सीक पुरे नाश करता आनी रक्त परिचलना सुगम करून दिता आतां ग्रहदोशांक परिहार म्हणून जेवचे एकादशी तिथी निमतीची तशी एकादशी तिथीक ಶ್ರೀಧನ ಅಂಗ್ರಿ ಸರೋಜಯುಗಳ ಏಕಾದಶ ಸ್ಥಾನಾತ್ಮದೊಳಗಿಟ್ಟು ಆದರದಿ ಗುರುತಿಸುವವರಿಗೆ ಈ ನವಗ್ರಹವು ಅದಿತೇಯರು ಸಂತತ ಆದಿವ್ಯಾಧಿಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸುವ
आवरण तशी सांगितलं हरिकथामृता सारांतो तशी हांगा सर्व ग्रह दोषा काही परिहार असता म्हणून सांगताचे. ಹರಿಕಥಾಮೃತ ಸಾರ ಅಂತಂತೂ ಸಂಗಲ ಏಕಾದಶ ಸ್ಥಾನಾತ್ಮನೊಳಗಿದ್ದು ಮೈರಿ ಆದರರು ಆದರ ಸಂತುತಿಸುವವರಿಗೆ ಈ ನವಗ್ರಹವು ಆದಿತ್ಯರು ಸಂತತ ಆದಿವ್ಯಾತಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸ್ತಾ ಅವರನ್ನು ಕಾದುಕೊಂಡಿಹರು ಎಲ್ಲರೊಂದಾಗಿ ಈಶನಾಜ್ಞೆಯ ಮುನ್ಸಂಗು तशी सर्व ಏಕಾದಶ ಶ್ರೀಧನ ಅಂಗ್ರಿ ಸರೋಜಯಗಳ ಏ ಹರಿಕಥಾಮೃತ ಸರ ಅಂತು ಏ ಕಷ್ಟ ಮುಂಡಿಸಿ ಜನಕ ಅಜ್ಜರ್ತಾರೆ ಪುರಂದರದ ಸನಿಕ कीर्तन बरिला सकल ग्रह बरला ನೀನೆ सरसी जाक्षा म्हणून खंचे ग्रहाचे इवन आम्ही शनी वाईटू शनी निमती बाधा शनी दोषू यांते म्हणटा खंचे ग्रहाचे दोषू परमात्माले आराधनेनं राबता म्हणस एकादशी आराधन केल्यार खंचे ग्रहा दोषू लग्न म्हणून सांगून तशी आध्यात्मिक म्हळ्यार आत्मिक जावन आमी औन्नत्या वच्चे ताका मस्त सकडी बाद दिता पळय काम क्रोधादी लोभ मोहादी सकडी त्या आध्यात्मिक तापत्रय म्हणजे आदिभौतिक म्हळ्यार भितरी आमगेल्या हांगा भितरी कसली सकडी आदी व्याधी मनाचे देहाचे सकडी हें आदिभौतिक. आदिदैवीक म्हळ्यार भूकंप उज्ज लागचे कोरोना महामारी म्हणटा पळय आमी कसले आतां कोरोना येयली व्हडली महामारी ती म्हणटा तसलाची पळय बाद येयली पळय हें आमी कोणें करचें न्ही आदिदैवीक म्हूण म्हणटाची. तशी थंय अन्न निषेध म्हूण म्हणला अन्न निषेध म्हणून म्हणल्यार तांदळाचे तांदूळ निषेध म्हूण लेखचे न्ही ऊन करलेले खंयचे आहार ते निषेध म्हूण लेखीत इत्याक म्हूण म्हळ्यार नारद पुराणांत आसा पापानी कानिचिद्यानी ब्रह्महत्या समानीच अन्नमाश्रित्य तिष्ठन्ते संप्राप्ते हरिवासरे एकादशी येईल तेन्ना एकादशी तिथी वेळार सर्व पाप ब्रह्महत्या समान पाप दोष कसं सकडस पुरे अन्नमाश्रित्य तिष्ठन्ति अन्नाक आश्रय कोरून तिष्ठन्ति म्हूण अन्नांतू रपतात तांणी तशें जावन हरिवासरा ते दसो अन्न खावच्या नज्ज म्हूण. आतां निजावन एकादशी व्रत म्हळ्यार कसलश्च्या पुरो म्हूण म्हळ्यार दशमी रात्री ते व्रत धरका जाता. दशमी रात्री दशमी दीस एक जेवण रात्री उपासो एकादशींत पुर्ती उपासो द्वादशी ते दीस सकाळीं देवाल पुजा पारण जावन पूजा जावन पारण करचें म्हळ्यार तेदन आमी अन्न घेवेत जाल्यार ಕೆಲವು सकडी ग्रंथान सांगता दशमी विद्दी एकादशी म्हळ्यार सकाळीं सुर्योदयांत दशमी सुचे मागीर एकादशी तिथी सुचे त्या वेळाक कोणेंय आचरण करून नजके ती एकादशी सकाळीं सूर्योदया तिथीरीच एकादशी असल्यार मात्र आचरण करता न्हय नाल्यार दशमी आचरण केल्या वरचें दशमी आचरणे निमती गांधार येयले 100 जन कौरव म्हणटा पळय पुत्र तांणी नाश जालेलीच खंय दशमीचे तिथी आसतना दशमीची म्हळ्यार सकाळीं एकादशी ते दुसू एकादशी मागीर येवची तिथी दशमी ते तिथी सूर्योदयांत आसल्यार ताका विधी एकादशी म्हणटाची तेदन ते करूनच आनी न्हिदेंतू ಕೆಲವು जनाक उपास करता म्हणस गट्टी उपास करता मागीर सगळो दीस न्हिदो नासताचे न्हिदेंतू वचचे जेवो मागीर कसले टी व्ही सिनेमा इत्यादी पळोवचे वॉटर्स बूक जेवचे नज्ज म्हूण बूक जाल्यार खावका म्हूण दिसता न्हय हें पुरे न्हय देहदंडनेची एकादशी तिथी आषाढ एकादशीक पद्मा एकादशी म्हणटाची शयनी एकादशी म्हणटाची आषाढ एकादशी ते सर्व वैष्णव तप्तमुद्राधरण घेताचे इत्याक म्हळ्यार आमगेले देह वैष्णव देहाचे म्हूण सांगून दाखोवचे खातीर वैष्णव देह हें म्हूण सांगून दाखोवचे खातीर हे तप्तमुद्रा धारणांनी करताची.
अन्य कसं म्हळ्यार शयनी एकादशी म्हणल्याका शयनी एकादशी म्हळ्यार देव योगनिद्रेंत आसता काय हे एकादशीक मागीर कार्तिक एकादशी येता पळय तेन्ना प्रबोधिनी एकादशी देव उठयता म्हूण सांगून म्हळ्यार ते प्रबोधिनी एकादशी पयलीं 15 दीस फुडें लक्ष्मी पुजा म्हूण येता लक्ष्मी पुजा न्ही 15 दिसान कार्तिक एकादशी ते 15 दीस फुडें दिपावळी अमासेक लक्ष्मी पुजा ते येता मागीर अन्यक कसं म्हळ्यार देव उत्तान द्वादशीक उठयता तशें उत्तान द्वादशीचे पुळदीसचे एकादशीक प्रबोधिनी जागोची एकादशी म्हणचे तशी मार्गशीर मासो आयलो कार्तिका नंतर आश्वीज कार्तिक मार्गशीर मासांत पंतेरी देवतेंगेल सूर्योदय म्हण आमी तशें जावन पळय सूर्योदया पशी पुळ्ळ वेळ पश्चिम जागर म्हूण करचें रात्रीचे कडे प्रहर सूर्योदया पुळ्ळी प्रहर 2 गंटे पश्चिम जागर 5 गंटले देवस्थाना परी बागेल काणू आरती करून जेता देवाक तशी पश्चिम जागराचे पूज जेवचे ताजे नंतर मार्गशीर मास आयलो ते देवतेंगेल पंतेरी म्हूण म्हणटाची मागीर 2 म्हयन्याक एक ऋतू लेखान जतर वता त्या कडेरी म्हणटना तो कडेरी तन्नी ते देवतेंक जागोचे मार्गशीर प्रबोधिनींतो तशी तप्तमुद्रा धारणेचे विशय जाल्लो तशीच देवान आतां शयनी एकादशी म्हणजे आषाढ एकादशीक योगनिद्रेक वता देव म्हणून देवाक कसलें न्हीद ना देवान न्हीद जाल्यार जगत्य चलना जाल्यार एक अशीची देव योगनिद्रेचे आमकां लक्ष्मी तेगेले पादसेव करता सलपुरे आमगेले कल्पना देव ही आमगेले बरी ये यत भावम माम ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम म्हाका कशी तांणी आराधन करता हांव तांकां तशी मेळटा म्हूण कृष्णान सांगलां न्हय देवाक आमी न्हीद हें आसा आमी जो श्री कृष्ण म्हूण न्हिदयताची सकाळीं सुप्रभात सांगून जगयताची जाल्यार तसले देव न्हीद जाल्यार रात्री आमकां रक्षण करतलो कोण म्हण देवा न्हीद ना आमी आमगेले भावनेर पूजा करची ते तितलेच तशी कार्तिक एकादशी म्हळ्यार आतां आषाढांत आषाढ श्रावण भाद्रपद आश्वीज जावन कार्तिकांत येतना प्रबोधिनी एकादशी म्हणटा जी फुडली हेरदुवस उत्तान द्वादशी ते दीस देव उठयता तुळशी कट्यार बसता हे तुळशी परब हे पुरे जेनागोतस ताजे पयशी 15 दीस फुडें दिपावळी अमावास्येक लक्ष्मी उठा न्हू मागीर पळय तिगेल पुजनी जाता तेका म्हळ्यार देवान उठाचे पयशी फुडें म्हळ्यार घरा यजमानान उठाचे पयशी फुडें सुरवे यजमानान उठाचें हें हांगा कळटा पळयाचें मार्गशीर मास देवतेंगेल सूर्योदया कालो म्हूण म्हणलें कार्तिक तांकां रात्रीचे 4 प्रहर जाता आतां शयनीक आषाढ एका प्रहर जाल्यार रात्रीचे आषाढ श्रावण भाद्रपद आश्वीज कार्तिक म्हळ्यार लास्टाचे प्रहर जाता ते पंतेर पश्चिम जागर करताचे पश्चिम म्हळ्यार कडेचे म्हूण अर्थ येता कडेचे वेळ रात्रीचो तशें जावन जागर करचें म्हूण सांगून सर्व देवस्थानांत आषाढ आश्वीज शुद्ध दशमी तुकून कार्तिक एकादशी थंय पश्चिम जागरा पुजा जतर आसता आनी हे 4 म्हयन्यांत देव न्हिदो नासता कसले भोग करूनच सूख मस्त भोगची न्ही देवान न्हीद जालेले तेन्ना आमी देवाला प्रित्यर्थ जावन खंयची व्रत इत्यादी सगळें करतात ताका चड वांट फल आसा म्हूण म्हणटाची तशी 4 म्हयन्यांत चातुर्मास्य व्रत कसले वट्रासे सूख भोगची न्ही म्हूण सांगून तशी एकादशीक प्रथम एकादशी म्हणटाची मागीर आषाढ एकादशी दुखून 4 म्हयने चातुर्मास व्रतांत दधी क्षीर शाक आनी बेळे द्विदळ बेळेचे हे पुराय व्रत आसा म्हूण सांगून आमकां गोतस न्हय तशी हे केल्यार स्वर्ग मोक्ष सकड मेळटा म्हूण जाल्यार केन्नाय करचे फल एक आसाची आसा हे एकादशी महात्म्य कन्नान आयकल्यार स्वर्ग प्राप्ती जाता म्हूण म्हणटाची तशी एकादशी परमात्मान सृश्टी केल्ले पाप नाश करचे खातीर आषाढ शुद्ध एकादशी ते दिसो वामन रुपाचे परमात्माक पूज करता
वामन रुपा परमात्मो वामनाकय एकादशीकय कसो संबंध म्हूण आमकां दिसला रे. वामन रुपी परमात्माला पूजा आषाढ शुद्ध एकादशीक वामन रुपार असोच परमात्मो अधिदेवते म्हूण म्हणटाचे. भले चक्रवर्तील काणी पुरे जनाक वतस भारी चांग तो भागवतोत्तम म्हणटाचे. तागेले भितर असोचे दैत्य तो बली न्ही बली चक्रवर्ती प्रहलादाले कुटुंबाची सात मात्ती भागवतोत्तम जेवक म्हणा जाल्यार भितरचे जीव दैत्यो नव्हतो. देवतेंगेल वटू युद्ध करच्याक ताणें पुरे घेता आनी त्या वेळार परमात्मा कसो करता वामन रुपार येता सर्व घेता तागे लागीं आनी ताका पाताळाक रक्षण करून तूं कसो पाताळाक लोकयता कसो वर जाय म्हणटा म्हगेलें रक्षण तूंच कोर काम. तशी एक रुपान वामन अवतारारी वामन रुपान तो ते सुतला म्हणलेले पाताळांत लोक त्या रक्षण करता आसतना तो बली चक्रवर्ती आसा. अनेक रूपान तो क्षीरसागरांत तो शयन करता आषाढ एकादशी. तश जावन एकादशी व्रता ते दोसो शयनी एकादशी म्हणून वामनाला आराधना आमी करचें. हें केल्यार पाप नाश जाता म्हणलें खंडीत देवाल पाप नाश जालें तशी देवाल वयर भक्ती चड जाता पळय. आमी म्हणटाचे आमकां आमगेली भक्ती म्हळ्यार कशें की आमी देवा खातीर करता दिसा चड वेळ करताची हीच भक्ती म्हण आमी लेखताची. जाल्यार हाजे खंयचे गितेन तुलें भक्ती योग आयकतना परमात्मा कसलो नमुने भक्तो तागेलो श्रेश्ठ भक्त म्हणटा पळय त्या रितीर भक्ती आमगेली ना म्हण आमकां कळटा. तरी कशी केल्यार आमकां परमात्माला वयर मन दवरूं जायना. भक्ती येनाका कारण कसो म्हळ्यार आमी तितली पापिश्ट पाप करतर आसताची. तशें जावन देव दूर जातर वता. तरी एकादशी उपास करून देव आमगेले लागीं जाता. आमगेले पाप नाश जाता. देव आमकां लागीं जाता. देवाल वयर आमगेली प्रिती वाडटा. प्रिती म्हळ्यार भक्ती. तशी आतां मार्गशिरा दुखून देवतेंगेले दीस शूर जाता म्हूण लेखल्यार सुर्योदय मार्गशिरांत म्हणलें. मार्गशीर पुष्य माघ फाल्गुण मागीर चैत्र वैशाख ज्येश्ठ आषाढांत 8 म्हयने येता. 2 प्रहर म्हूण लेखल्यार दिसाक ಒಟ್ಟು 12 प्रहर 12 प्रहर म्हळ्यार 24 घंटो आमगेलो आमगेलो 12 म्हयनो म्हणटना आषाढ एकादशी म्हळ्यार 15 दीस नंतर जेवची न्हू. हें म्हणटना रात्रीचे प्रथम प्रहर न्हिदोचे प्रहर हें मागीर 8 प्रहर आसता. हें म्हयने दोनी लेखान श्रावण भाद्रपद आश्वीज कार्तिकांतुली एक प्रहर एक पक्ष आतां आषाढांतुली एक पक्ष लेखा धरून 4 म्हयनो जालो. रात्रीचे 8 प्रहर जाले. तशें कार्तिकांतुले सुरवे प्रहराकच प्रबोधिनी एकादशी येयली अशें पर्याय आमी लेखूंक जाता. तेदन दुखून देवतेंगेले दिसू म्हयनेक देवते म्हूण जाता केशव माधव असलपुरे रुपारी अधिदेवते. तांतू आषाढांतू वामन रुपी परमात्मुची आषाढ मासा अधिदेवते म्हूण येता. ताणें दोळ सोडतना देवतेंगेले पांत्यारी मार्गशीर मास उत्तरायण सुरू जालो. आतां ताणें न्हिदोचें हें संक्रमण दुखून आषाढाचें संक्रमण दुखून आनी प्रबोधिनी एकादशी संक्रमण येवूतय तागेले रात्री म्हूण म्हणटाचे आमी देवतेंगेले रात्री आमगेले उत्तरायण देवतेंक दिसू आमगेले दक्षिणायन देवतेंक रात्री म्हूण येता. तशी देवतेंगेले रात्री पुण्यकार्याक चड फल तसल्यार आषाढा दुखून कार्तिक थंय आमी कसली चांग काम केल्यार देव न्हिदून आसता देवा कशें कळटा म्हण आमी लेखल्यार चड फल तेदना देवतेंगेले रात्रीन तुची आमी पुण्यकार्य कोरका मस्त फल पळय. चातुर्मास्य व्रत धर्माचरणे करूं चातुर्मास्य व्रत हें धर्म तें आचरण करूं का. तशी आषाढ शुद्ध एकादशीक पुराय जनांनी आचरण कोरका इत्या गोश्ट पळय हाका अनेक एक विशेशत आसा. फुडें इक्ष्वाक वंशाचो कृतयुगांत राय एकलो मानधात म्हूण आशिल्लो. तागेले काळगती कृतयुगांत बरगाल आयला बरगाल येवन तरी त्या बरगाल निवारण जावपा जाल्यार कसो करचें म्हूण म्हणटना ताका सांगताच पुराय जन कसलें म्हूण म्हळ्यार ऋषी महर्शीले ताणें राजगुरूले आनी निमगूत न्हू तांणी सांगताच कृतयुगस पळय तेदना थंय एक त्या बरगाल वचूं जाल्यार एक आईल कसो खातीर म्हूण म्हळ्यार म्हणटाची शुद्रान तपस्या केलेले
तागेल कालांतो मानदाताल कालांतो ते धर्मा विरुद्ध जाल्ले तशच्यान बरगाल येयलो म्हूण आतां बरगाल येयलो मानदातो वता मानदातो पळयता वय शूद्र एकलो तपस्या करतरस हें समने जाल्यार आत्त कसं करचें म्हणून ताका पुरोयजन सांगताची आषाढ एकादशी तेदन आयला लागगी हें एकादशीचें आराधना तूं मात्र न्हय राया तुगेले देशांतूल प्रती एकल्यान कोर काम तशें प्रती एकले ते दुश्चे एक दीस निर्जला उपवास जावन आसून उपास ते पावसाच्या सुरू जाल्ले म्हूण आतां तरी बरलेला एकादशी करी न्ही केलो जनान म्हणून बरलेली एकादशी कोरका म्हणना आषाढ एकादशी केल्यार जाल्यार ना मनुष्य जावन आशिल्ल्याक तांतूय वैष्णव जावन जन्मा येयल जनान तेंचे हें हरिदीन एकादशी आचरण वैष्णवा मात्र न्ही शुद्रादी चंडाल स्त्री योनीचे वैश्य पुराय जनान कोरयत म्हूण आसा केवल ब्राह्मण वैष्णवांक मात्र न्ही म्हूण जाल्यार कोण हें तांणी पुराय जन एकादशी तिथी करतलीची जाल्यार हें एक कारणा खातीर कोणेय सण नशी करका म्हणलें तो राय केन्नाय एकादशी तिथी करतशिलो इक्ष्वाक वंशाचे राय पुरे भागवत उत्तमची एकादशी तिथी आराधना करता आशिल्ली तांणी जेवो तरी मानदातान ताका मार न्ही आमी रामाल काणी पळयताची मागीरची त्रेतायुगाची रामान शंभूक म्हळेले शूद्र तपस्वीक मारला तरी रामान मारले मानदातान मार न्ही मानदाता रामाल पयशी चड कारूण नेशिल्ली दिसता म्हणून आमगेले मना येता जाल्यार निजाम थंय कसो न्ही म्हळ्यार तो शंभूक शूद्रच न्हय रामाल काळगतीचो तो तपस्वी करतशिल्लो रुद्रदेवाक रुद्रदेवाले पदवी म्हाका जावका म्हणून तपस्वी करता रस्तो हांव रुद्र जावका इतेक तो रुद्र जावका म्हणटा कसले आशी पदवी आशिवे म्हळ्यार न्हय तागेले बायले पार्वती पळोवन नाका मोह येयले खंय तें वायट जाल्लेले देखून रामान ताका मारलेले हांगा कृतयुगांतूल शूद्रान तपस्या करचे तेदना कृतयुग शूद्रादींक तपस्साक योग्य म्हूण न्हय आशिल्लो तशें तशी ताणें शूद्रान तपस्या केलेले देखून बरगाल येयलो मानदाताल राज्याक मानदातान ते बरगाल निवारणे चातुर्मास व्रत हें एकादशी व्रत केल्लें आनी एकादशी व्रत कशी कोरका कसलो कोरून हें पुरे मस्त जनाल मनांत आसता सांगला दशमी ते दीस रात्री उपासो मागीर एकादशी फुल्ल उपासो परमात्माले विचारो मागीर दशमी द्वादशी ते दीस सकाळी देवाला पुजे जातरी अन्न स्विकार कोरयेत म्हणून आस तशीच म्हण आनी आस न्ही तशी ते आराधना करचें जाल्यार तितले दीस उपास बसच्या जत्वे कलियुग मनोधारड्य मस्त उणें जाल्यार हांगा आमी कसो न्ही ताजी बदला म्हूण पर्याय जावन सांगची न्ही तांकां कशी योग्य रितीरी करूं जाता तशी कोरयत म्हूण सांगू आमी पावनी इत्याक म्हळ्यार देवान सांगला कशी कोरका म्हणून एकादशी व्रत जाल्यार कितले जनां जायना तें कोरका जाल्यार कर न्ही हा म्हणल्यार पश्चातापय मस्त पुरो तरी आनीक कसो म्हळ्यार एक दीस जेवण गम्मत जेवचें पडलें गट्टी जेवचें सूख पळोवचें देहा त्या पुरी पुणी उणी कोरन कसल जेवका तितलेची आरामेरी हदची कसं की कर्कट्याचें न्ही खायना नशी तशी करतले जन हें सत्तांक तांगेल खुशी केलो जन केवल फल आहार घेताची फल आहार म्हळ्यार आमगेले मनान तो फळार म्हणले कुडले उडदाचें आंबड आनीक दुसरें तशें न्ही फल आहार म्हळ्यार फल जल आहार म्हळ्यार लिक्विड्स तशी आमगेले देह शक्तीक अनुकूल जावन कशी करूं जाता तशी एक न्हय एक दीस देव पुर्ती उपास करची शक्ती दितलो तागेले म्हाका वॉटरसे तागेले करूण जावका तागेले अनुग्रह जावका मागीर आमकां खंडीत उपास करूं साध्य जातलें निर्जला उपास करतले जेन्ना मस्त सचत हें एकादशी व्रत महात्म्य ऐकून यूट्यूबार आनी ऐकून सकट करून कितली जन परमात्माल खातीर एक दीस उपास दवरताची भारी घट्टी मनोधारड्यते मात्र खाली हें देहशुद्धीक जाल्लें म्हण जाल्यार मनोशुद्धी जावका लोभ क्रोध मोह मद मात्सर्य यशनच ना नातील जाल्यार खाली एकादशी उपास करून पुरे जन मोक्ष पावता आशिल्लीची तरी भक्ती नातिले व्रतय परमात्मा जायना थंय परमात्माल वैरी भक्ती जावका मनान दृढ मनान प्रितीन परमात्माल वैरी खंयची व्रतां आचरण करता त्या व्रताक फल आसता शिवाय व्रत मात्र केल्यार पावना तशी केन्नाय फलभेदांतूय फलांतूय भेद आसा पुराय जन एकादशी केल्यार पुराय जनाक मोक्ष मेळ्ळी म्हूण सांगूचें न्ही ताका फलभेद आसा एकादशी करता अयो नित्राण जाता आज आहार खावच्या नानमे म्हूण लेखल्यार ते भेद येयले फलांतू अशें पुरे आसता जाल्यार तेची परमात्माले अनुग्रह आमगेले सरवाल वयर असो
कोणाक कशी करू जाता जाल्यार एकादशी करायची. एकादशी करताची म्हळ्यार एक संकल्प करून एकादशी करायची. तितले सांगचे ते एकादशी उपास करून केल्ले भारी श्रेष्ठ म्हणला कशी देवान आमकां बुद्धी दिला त्या रितीर एकादशी आराधना मानतो करू का प्रती एकल्यानं म्हण सांगता सांगील सर्वई परमात्माले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.